जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र का म्हणतात मराठा जय जय महाराष्ट्र टाकल्यावर चामाट मारू है आणि त्यांच्यावर नाव ठेव तू आता काळी दोनला आणि त्यांच्यावर बॉट दाखवतो कोरसवाल्यांवर कळलं तुका आणि ते मंडळवाले माका पैसे देतात ते उगाच ना मी भजन केलं तू काय केलं केंडी केलं लोकांचे बाकी काय ना तुका केंडीचेच पैसे गावतात आज 3 वर्ष हय येतच मी काय केलंस काच केलंस लोकांचं हयलो पैसो खळवटलंच नी घेऊन गेलंस तरी लोकांकडे हय ते भीक मागतं ते बुवा कशाक बारी आहे की माका सांग तुम्ही 100 द्या मिशाळे तुम्ही 100 द्या अरे तुझ्याकडे पैसो काय कमी हा आयफोन घेऊन फिरणारो माणूस तुम्ही 100 द्या उद्यापासून ते बारी घेऊचे बंद होतील नुकसान कोणाचा हा उद्या येऊ सांगा वसई म्हणजे परत 200 रुपये आल्या लाव त्यांना तुझा तोंड बघून सकाळी उठले काय सांगणार बिचारे ते इले ते काहीतरी त्यांना चांगलं मिळणार या अपेक्षेने ते आलेत ना त्यांच्याकडे कशाक पैसे मागा होय तुका आपलं कोणीतरी जोगेश्वरी तू सदरो गिफ्ट दिल्या ठीक आहे कारण तू प्रेम करतो सगळ्यांवर असंच प्रेम करीत राहू कर्मानं म्हणतो आम्ही प्रेम नाही करत आम्ही डायरेक्ट काय सांगतो टकल्या अरे एकदा मी फक्त एकदा त्या टकलेश महाराज बोलले त्याचं का अपमान केलंय काय टकल्या बोलले काय टकलेश महाराज पण माका म्हणता फावडा तू बेवडा फावडा धर माझा आणि जेसीबी खण असो काय म्हणता काका आधी बक्षीस वाचते बारीक टाकून मारा मधलं शब्द नावाचे समर्थ धावडे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा गजानन कोचरे बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे आणि स्वयं परब यांच्याकडनं हे 100 आज अभिमान आहे मी भजन केलं सुरुवातीलाच माझ्याकडे मला मंडळाकडून बक्षीस आलं का कारण त्यांना कळला ह्या जेसीपी हंदेला ना ह्या आज काहीतरी करतला तिने उगाच हाणूक ना 2 वर्ष उडीये मारलं हे तर काताळ घेऊन पण त्यांना ह्या वर्षी कळला ह्या काताळात खड्डो मारूक चांगलं जेसीपी हाणूक आणि ह्या जेसीपीनं तुझं खड्डो मारत रे लक्षात घे अरे खायच्या बाहुड्यात पाणी काढणार बुवा मी या जेसीपी ना कल्ले उसरा कळला अरे ज्या कार्यक्रमाला बुवा आपण आलोय त्याच्याबद्दल 2 शब्द तरी सांग ना ए टाकल्या आता बघ
पाठीमागे बुवा साईबाबांची मूर्ती आहे, अखंड पारायण चालू आहे. या गाणं तुका इला नाही साईबाबांचा, इला मला सदरा दिलाय आणि समीर कदम बुवा हळदीला आलाय आणि तू लग्नाला आलाय. पण याक लक्षात ठेव, हळद झाल्याशिवाय लगीन होत नाही. तुझी झालीच नाही म्हणून तसं काळवंडलेलं दिसतोस. हळदी हळद खेका लावतात, लग्नाच्या आधी हळद खेका लावतात. नवरो मुलगो गोरो दिसा खळ म्हणून. तू माका सांगत कावीळ झाली आहे तुका, जेका झाली ना त्याका सगळ्या जग कावीळ सारख्या दिसतात, पिवळा. तू होय फक्त आटो बॉम्ब फोडून गेलो चाकवाचो म्हणता बार. तू एकमेव सिंधुदुर्गात एकच बुवा असतो चाकवाचो बार करणार. चिकवाचो काय करता रे तू, पेरू. युट्यूब चॅनलचे मालक प्रशांत जेठे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे भूषण गुरव गजानन मंडळाचे अध्यक्ष भूषण गुरव यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. व आज खरंच या लहान वयामध्ये या सर्व मुलांनी एकत्र येऊन, कारण एकी बघा काय असते, आज मुलं एकमेकाचं ऐकत नाही, पण आज ह्या लहान वयात त्यांनी एकत्र येऊन हा भव्य दिव्य कार्यक्रम केला ना. आणि आपल्या दोन बुवांना इथं आमंत्रित केलं. बुवा तोडणारे भरपूर असतात पण जोडणारे होय, तू होय तोडूकच येईल साथ असत काय. तुका लाज वाटत नाही रे, भदनक बसल्यावर तोंडात पान घेऊन पाहून 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 पाहून. अरे माझे दात पुढे माझा दोष का. प्रत्येक आईला मूल होतं, ती आई विहिरीवर जाते, त्या मुलाच्या बारशा दिवशी लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातात, जातच की नाही. माझ्या औषधाच केल्यावर फक्त गर्दी जाम होती, कारण मी लहानपणापासून सेलिब्रिटी. गडबड झाली, सगळे मैत्रिणी आणि औषध म्हणाले चल गो चल चल लवकर. त्या गडबडीत तांदूळ नेताना साधे तांदूळ नेवचे ते बासमती नेल्या, लावल्या तांदूळ झाले दात असे. माझं काय दोषा, ह्या माझं व्यंगा ना. दात पुढे, पण ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा टकला उघडे एका भोकाचे वडे, मेंदू वडे. आता ह्याचे कॅच गेले, ह्याचा व्यंगा का. प्रत्येक आईला मूल होतं, ती आई मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, मुलाच्या डोक्यावर केस येऊ लागतात, होय की नावशी. लगीन झाला काय बायको प्रेमान हात अधिक हात फिरवता, केस जाऊक लागतात. लक्षात दिला. लाईटीचं काय टेन्शन घेऊ नको, त्याच्यावर पडान चांगतन उलटी जाणार. काय ते झगामगा टाकल्यारी बघा उगाच म्हटले काय तुका बघ चांगतन रिटर्न घे. सन्माननीय अनिकेत गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. यांनी आज लय सुट्टी हाणून ठेवलेले, 10-10-20-20 नोटीस हाणून ठेवलेले. असं देत हे प्रेम आहे बुवा. पैसा काय बक्षीस. आज योगेश कीर्तडकर बुवा, राकेश मिश्रे बुवा, हे नवोदित बुवा आहेत ना, त्यांच्याकडनं आपण काय पैसे मागायचे. तुका लाज वाटत का. उलट तू गेल्यानंतर तू बक्षीस म्हणून त्यांना 200-200 देऊ पाहिजे. तुका कमी काय नाही रे, तू लोकांवर प्रेम करतो, सगळे वाटून देतात, हे लिहून. तरी बिचारे साधे बसले पास, त्यांच्याकडनं मागान घेतलं. काय म्हणता त्या नोटींवर बघ फोटो माझा, ए टाकल्या त्याच्यातलं चष्मो खया म्हणता मी काढून ठेवले. त्या दिवशी माका फोन केला, कदम बुवा माका जवळचा दिसत नाही. मी म्हटलं चष्मो लाव, तर म्हणता रे चष्मो लावले रे, पण चष्मो लावल्यावर शेजारीने म्हणतात तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मो काढ, म्हणतात चष्मो काढीन पण शेजारी दिसत नाही. अशी परिस्थिती. तो बोलता तो हसता, या भारी आहे ना आपल्याकडे एक एक औषध आहे. फक्त मी काढीत नाही करत. 2 वर्ष हिने काय केलं तर मला बघूचा असू देत बुवा. पण आज खरोखर गजानन मित्र मंडळ यांचे गुणगौरव जेवढा आपण गाऊ ना, आज त्या निमित्ताने का होईना त्यांची एकी अजून घट्ट होईल आणि त्यांना असेच कार्यक्रम करायची, म्हणजे पुढे पुढे त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना येत जाईल बुवा. आज एवढा भव्य दिव्य हा देखावा उभं करणं खाऊया का. एखादा कार्यक्रम घरातला जरी म्हटला तरी घरातल्या माणसाची काय धावपळ होता ती घरातल्या माणसाक माहिती. आज हे तर कार्यकर्ते लक्ष दिला. परत सांगतोय, कोणाकडनं पैसे मागान घेऊ नको, जे देतील ते गपचूप घेत राहू. कळलं.
हा ए तू विचारतो एवढ्या रात्रीचो हे का फोन कोणाचा येता? अरे मी लहानपणापासून सेलिब्रिटी आहे. एक वाजेपर्यंत माझे फोन चालू असतात. मला दुबईवरून फोन होता. दिवाकर घाडी तिकडे राहतात. त्यांनी मला गुगल पेला 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. एकदा स्वीकार करतोय, लाख लाख आभार मानतात. तुका बघूचा तर गुगल पे दाखवतो. नको ना? नाही तू खात्री नसात तर, कारण मला फोन एवढ्या रात्रीचे येतात ना, तुला येत नाही. तुला डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतात रात्रीचे. तू प्रेम करतो ना. तकल्या नाडना सुनीलो इलो 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 एक कांडे चोर. या गाणं एवढा माझा फेमस झाला. माझं बारको करू 4.5 वर्षाचं त्यांना पाठ केल्या, पण तो बारको असल्यामुळे चोचरो बोलता. हो चोचरो बाबा, तो चोचरो बोलता. आणि त्या गाणं एवढा पाठ केल्या, कोण पाहुणं विलो काय पेटान उठायचं. तर गाणं होता खुडी सुनीलो, पण त्यांना त्या पाठ केल्या आणि ह्यो चोचरो बोला ना. ह्यो कोण विलो ह्यो त्या दिवशी इलो ह्या का बघल्यानी म्हणता नाडनातून यो यो नाडनातून यो यो इयो इयो एक. ते का कांडे चोर म्हणत होता त्याचा शब्द ते का काय मारतलास का मग काय बोला रे. इयो इयो एक येनाडन की धरती टकल्यावरती उंदीर खडखड करती. येनाडन की धरती. आमलेट काढू कोणाकडे तहो नसात तो ह्यो घेऊन जावा. ते नाडनला एक चायनीजचं दुकान आहे. ह्यो ह्याका बारी बिरी नसले का ह्याका बोलावतो. हो ह्याका बोलावतात आणि उलटा आमलेट. मंचुरियन राईस वरती जे आमलेट असतं ते ह्याच असतं. अगदीच नाही भात कापून झाला सुकूचा असत तर ह्या काताळ फिया बरं झोडत तर ह्याच्यात. आणि अगदीच नाही तर अंगणवाडीचे बाई तुका फोन करतात ना रे. नंबर आहे का त्यांचा? कशा पोरगी जर ऐकत नसली तर ह्याका बोलवणार संदीप पुजारी बुवा मुलं ऐकत नाही जरा या. काय ह्यो जाणार आणि त्यांच्या अंगणात बसणार. काय बाई पोरांगा खेळात सोडून देत. काय कोण कोण पोरगी त्या घसरगुंडीर खेळतात, कोण लंगडी खेळतात, कोण हुतुतू खेळतात. अगदीच नाही पोरग्यांका शी आणि सू झाला तर ह्या काना शी ह्या काना सू. अंगणवाडी जेसीपी. अरे जेसीपी या शब्दाचा तुका अर्थच कळलं नाही. आणि बुवा मुळात आधी आपण शाळेत जायला पाहिजे. जेसीपी नाही म्हणत जेसीबी म्हणतात. त्या बारक्या पोरग्यांचा विचार जेसीबी म्हणतात. आणि जेसीबी या शब्दाचा जर अर्थ घेतला तर जे म्हणजे ज्योतिराव फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सी म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी राजे. आणि बी म्हणजे ज्यांनी संविधान दिलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेसीबी वापरणार सोप्या नाही. तू सांगतो ते खुर्चे जेसीबी ओढून हाण. ते कार्यकर्ते एवढे मेहनत करतात ते उगाच काय. साधा साईबाबांवर एक तुका गाणं म्हणा गेला नाही. गमूचा म्हणा तुका रुमाल देव कळतो गंगा यमुना. गाणं कसं असतं. क्षणरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा. सण हा होळीचा जमवून सोंगे हरी रंगला अशी माग्याचा. सोंगे हरी रंगला अशी माग्याचा. क्षणरंगाचा आनंदाचा क्षणरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा. सोंगे हरी रंगला
अखंड पारायण सोहळा बुवा एक एक भक्त हा साईनाथांचा भक्त आहे बरोबर ना। त्यामुळे त्या पद्धतीने चला। चाकवाचो बार मी टकलो मी जेसीबी काय गरज नाही आपल्याकडे भरपूर काय काय एखादा गाणं म्हटलंच तरी ते मंडळातले पोरगे पैसे आणून बक्षीस म्हणून देतले। लक्ष दिला काय लिहून घेत पतवाल झालंच काय। स्वयं परब यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। त्याचप्रमाणे राकेश मिशाळ बुवा यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। शेवटची काय शेवटची ओर होऊ देणार नाही तुम्ही, तू देशील का भरोसा नाही तुझं, कारण तुझं गजर संपाक तर पोलीस इले तर मी बॉम्ब आले त्याचा टायमिंग मध्ये करायचा, कारण ही मुंबई आहे, नाही तर उद्या तुझी वसईत बघतोय काय ते 3 दिवस माझ्याच बरोबर आहे, ह्या टाकला आणि हे दात एकामेका घासणार, पर्याय येत नाही। उद्या वसई परवा देवगड होय ना, आणि हेरवा परत खेडला हाच घेऊ राशिकच तात्या विंचू विंचू बुवा अभिमान आहे। ओम भगनी भागवत्री अरे जेव्हा बारीय करीत नव्हते तेव्हा ती ऍड सशाची मीच करी व्हिडिओ कॉन मध्ये, आणि त्या व्हिडिओ कॉनची एक ऍड होती माहित आहे तुमका, टकलोय बघा शिंगाला तो ह्यो तो त्याची शिंगा मोडली आहेत आता सगळ्या बुवान बरोबर घासान ये तू ते झाले नाही बाबा काय खरा नाही त्या मोजून हैराण होत। चिरंजीव केदार कदम यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बुवानी सांगितलं की या मंडळाची मुलं कोणाच्या बापालाही घाबरत नाहीत बरोबर ना, पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज कोणाच्या बापालाही घाबरलं नाही तरी आई वडिलांचा आदर करणं ही प्रत्येकाची काळाची गरज आहे, आणि आई वडिलांना घाबरणं हे महत्वाचं आहे। त्याच्यामुळे कोणाच्या बापाक घाबरूची गरज नाही। तू जा केलंस तर त्यांना शिकवू नको, कोणाच्याही बापाला घाबरत नाही, पण कोणाच्या बापाक नाही घाबरलास तरी चला आपल्या बापाचा आदर करा, कारण आपला बाप हा असा आहे आपल्याला फाटकी बनियान घालेल पण आपल्या मुलाला चांगले कपडे घेऊन देईल, कारण फाटक्याची किंमत वाढली आणि ती बापाची किंमत वाढलेली आहे बुवा। आज पोरग्यांची किंमत जरी कमी झाली तरी बापाची किंमत वाढलेली आहे। बाप सुद्धा रडतो, बापाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, पण बापाची परिस्थिती कशी आहे त्या समुद्रात पोहणाऱ्या माशाप्रमाणे, तो मासा सुद्धा रडतो पण त्या माशाचे अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होतात बघा। आणि म्हणून आई वडिलांचा तसं आदर करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ह्या मंडळातल्या पोरग्यांना काय सांगा नको, चांगला काहीतरी सांग, कोणाच्याही बापाला बिपाला घाबरायची गरज नाही हा, पण आपल्या बापाला घाबरणं गरजेचं आहे। दशावतार एक झलक रुपेश परब खुडी पाटवाडी यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। गाणं नक्की सादर करतो। पैसे तुमचे घेतात माझे घेतात ह्याका महत्व नाही, तुम्ही सांगतास तुमका तेलाचो खर्च नाही, नशीब तुमका तेलाचो खर्च नाही, तुमचे पैसे वाचले, पण तरी सुद्धा तुम्ही लोकांकडे पैसे मागतास। तुझे किती 1000 रुपये घेतात केस कापू, शोधून कापता हे काय बुवा। अरे कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा आजच्या मुलांना या मंडळातल्या मुलांना एवढं सांगेन, कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा व्यवसायात पडा, हे तुमच्यासाठी चांगले बुवा। असं काहीतरी सांग, कोणाच्या बापालाही घाबरत नाही, ह्या सांगा आपण आपल्या पोरग्यानं काय बिघडवलं। माझं पोरगो येऊन जात औषधे, मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे, हल्लीची मुला 5 रुपये 10 रुपये घ्या का मागा, आईस्क्रीम खाव, बायकोक सांगान ठेवलंय पोरग्याचे खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड करायचे, परत 2 दिवसांपूर्वी मम्मी 5 रुपये दे 10 रुपये दे, बायकोन माझं ऐकलेलं, पोरग्याक सांगेन पप्पानी सांगितलंय खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही, हे कैलो राग, तो बाजूक दुकानात गेलो, त्या आईस्क्रीम वाल्याच्या दुकानात गेलो, म्हणता काका एक आईस्क्रीम द्या, त्या काकांका माहित होता ह्यो समीर कदम बुवांचो झिला,
तिने एक आईस्क्रीम दिल्या, 2 मिनिटात उडवल्या. परत म्हणता काका अजून एक आईस्क्रीम द्या. असे 4-5 आईस्क्रीम माझ्या नावावर त्यांनी खाल्ल्या पोरग्या. आणि घराकडे वाटेक लागलो. घराकडे वाटेक लागल्यावर दुकानदार म्हणता हे बाबू हे समीर कदम बुवांच्या झिला आईस्क्रीम खाल्लं पैसे कोण देतो लो. झिलान काय सांगायचं माझ्यासारखं हुशार. झिलान म्हणता हो काकानो पप्पानी सांगले नाही खाऊचे पिऊचे लाड पैशाचे लाड नाही.
Para